राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. भूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल लागलेली असून राज्यभर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. धो-धो बरसणार. कोणत्या जिल्ह्याला कधी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे बघा. पुढील 3 ते 4 दिवस कोकण विदर्भामध्ये धो-धो पाऊस बरसणार आहे. तसेच गुरुवारी अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे. शुक्रवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये पाऊस बरसणार आहे. शनिवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागामध्ये, तसेच रविवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच थोडक्यात बघायला गेले तर पुढील 3 आठवड्यामध्ये देशभरामध्ये चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पीएम किसानचा 20 जूनला मिळणार हप्ता. ई-केवायसी व आधार सीडिंग करण्याचे शेतकऱ्यांना करण्यात आले आवाहन. लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, पैसे मी काय खिशात घेऊन बसतो का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संतप्त सवाल. लॉटरी पद्धत बंद केल्याने घोटाळ्यांसाठी आता रान मोकळे झालेले आहे. कारण तालुका पातळीवरती विविध सेतू कार्यालय व कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने अनुदानाची पळवापळवी करणाऱ्या टोळ्या ह्या सक्रिय झालेल्या आहेत. कृषी विभागाने लॉटरी पद्धत कायमची बंद करीत या टोळ्यांसाठी आता रान मोकळे करून दिलेले आहे. विदर्भातील सिंचन अनुशेष 2027 पर्यंत संपेल असे देवेंद्र फडणवीस यांनी सूचना करत म्हटले आहे. नदीजोड प्रकल्प ठरणार आदर्श. 90 सिंचन प्रकल्प मार्गी लागणार. अकोल्यामध्ये पार पडला संवाद मेळावा. 2588 कोटींच्या विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन तसेच लोकार्पण करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला असून इमारतीची पाहणी तसेच सुविधांचे निरीक्षण करण्यात आले. महायुती आणि महाविकास आघाडीच्याही एक संधतेवरती प्रश्नचिन्ह. पडघम वाजले, चित्र अस्पष्ट. मिनी विधानसभेआधी रंगणार राजकीय फळ. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष. वादळी पावसाचा कहर. 900 क्विंटल कांदा भिजला. वडेगावामध्ये शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान. भरपाई देण्याची मागणी. शेतकऱ्यांचे कष्ट फळास आले. राज्यामध्ये विक्रमी उत्पादन झाले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालामधून झाले स्पष्ट. उत्पादन वाढलं पण बाजारभाव मात्र घसरले. कापसाचे प्रतिबंधित एसटीबीटी बियाणे जप्त करण्यात आलेले असून यामध्ये दोघांना अटक झालेली आहे. एलसीबीची बोरखेडी शिवारामध्ये कारवाई. निवृत्तीचे वय 60 करण्यास होतोय विरोध. दुसरीकडे 65 पर्यंत काम करण्याची मुभा. निवृत्तीनंतर सुद्धा सेवा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला कर्मचारी तसेच अधिकारी संघटनांकडून होतोय विरोध. पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच मिळणार. कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळाला. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेमध्ये 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आलेले असून शेवटचा 1000 कोटी रुपयांचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कंपन्यांकडे जमा होईल. यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. वेटिंग लिस्टचे तिकीट कन्फर्म झाले का हे आता 24 तास आधीच कळणार. शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपणार. सध्या 4 तास आधी येतो चार्ट. लाखो प्रवाशांना मोठा दिलासा. भूमिगत गटार योजनेसाठी 30% हिस्सा हा शासन देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. महापालिकेला मोठा दिलासा. दिग्रस बुद्रुक परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे टीनपत्रे उडाली. साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे भिजला. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मूर्तिजापुरामध्ये कृषी विभाग सज्ज. भरारी पथकांचा राहणार कृषी केंद्रांवरती वाच. बोगस बियाणे विकल्यास होणार कारवाई. प्रतिबंधित बीटी बियाण्यांच्या विक्रीवरती लक्ष. ताफा अडवण्याचा प्रयत्न. प्रहारचे 2 कार्यकर्ते ताब्यामध्ये. मुख्यमंत्र्यांची संवाद सभा संपल्यानंतर पोलिसांची कारवाई. विजांच्या कडकडामध्ये मृगधरांचे आगमन झालेले असून 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. खरीप हंगामातील हालचालींना येणार वेग. खते बियाण्यांच्या दुकानांसमोर शेतकऱ्यांची लगबग सुरू. शेतकऱ्यांना लॉटरी लागली 75 किलोची. सोयाबीन बियाणे मिळते मात्र 66 किलो. मोफत बियाण्यामध्ये प्रति बॅग 3 किलोची दांडी. 3000 शेतकऱ्यांची निवड. नाराजीचे सूर. 2 महिन्यांमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये प्रति क्विंटल मागे 530 रुपयांची घट झालेली असून सध्या स्थितीमध्ये सोयाबीनला 3830 ते 4290 रुपये असा दर मिळत आहे. गावरान आंब्याला ग्राहकांची पसंती. बाजारामध्ये दर सुद्धा तेजीमध्ये. 100 रुपये प्रति किलोने विक्री. बाजारामध्ये ग्राहकांची झुंबड. देशाच्या कांदा निर्यातीमध्ये 32% घट झालेली असून परकीय चलन सुद्धा झाले कमी. स्पर्धक देशांचा जागतिक बाजारपेठेमधील हिस्सा वाढला. कळवण तालुक्यामधील 3795 लाभार्थ्यांना विशेष अर्थसहाय्य. डीबीटीद्वारे रक्कम जमा. निराधार, दिव्यांग तसेच विधवांना मिळाला लाभ.
7 तालुक्यांमध्ये 6,000 हेक्टरचे नुकसान झालेले असून माळशिरस उत्तरमध्ये सर्वाधिक हानी 11,000 शेतकऱ्यांचा समावेश. एकत्र बुकिंग केल्यास राज्यभरातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आषाढी आढावा बैठक. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने जूनच्या प्रारंभीच ढाळे पिंपळगाव मध्यम स्थितीमध्ये आणि चारे लघु प्रकल्प हे 100% भरलेले आहे. बार्शी तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्पाची परिस्थिती. पेरणीपूर्वी बियाणे तपासून घ्या, न उगवल्यास थेट लेखी तक्रार करा. यंदा पावसाळ्याची सुरुवात लवकरच होणार. खरीप हंगामातील पेरणीची तयारी सुरू. खुशखबर, आरापूरमध्ये 1,877 एकरामध्ये नवीन MIDC येते. शासनाचे राजपत्र. वाळूजमधील जागा संपल्याने नव्याने विस्तार होणार. उद्योजकांसह बेरोजगारांना आशा. जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये झाडे जमीनदोस्त झाली. अनेक तास वाहतूक विस्कळीत होती. आष्टीमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला असून यामुळे झाडे कोसळली. अनेक विद्युत खांब सुद्धा पडले. क्या हुआ तेरा वादा, उद्धव सेनेचा सरकारला सवाल. आयुक्तालयावरती ट्रॅक्टर मोर्चा नेण्यात आला. विभागामधील ठप्प योजनांवरती ठेवले बोट. दुचाकी गॅसधारकांना सुद्धा मिळणार घरकुलाचा लाभ. आटापिटा, लाभधारकांची घरकुलाकडे होते पाठ, तरी सुद्धा उद्दिष्टांचा मारा. खरीप हंगाम, बियाण्यांची 12 लाख पाकिटे प्राप्त आणि 6 लाखांची विक्री. शेतकऱ्यांकडून खरेदीला वेग. पेरण्यांना होणार सुरुवात. बोगस बियाण्यांवरती राहणार लक्ष. अंबाजोगाई येथे 27,000 निराधारांना कोण देणार आधार. 6 महिन्यांपासून रखडले अनुदान. दररोज पदरी पडते निराशा. भाव घसरले तरी सुद्धा केस तालुक्यामध्ये सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल. 24,000 मेट्रिक टन खताची मागणी. 4 तहसीलवरती धडकला बैलगाडी मोर्चा. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात यावे. विविध मागण्यांचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. शेतकऱ्यांच्या नावे बनावट गट स्थापन करून परस्पर उचलली शेती अवजारे. कळमनुरी तालुक्यातील धक्कादायक प्रकार. नागरिकांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज कडकडल्यास मोबाईल दूर ठेवा. तसेच लोखंडी वस्तूंचा आश्रय टाळा. विजा चमकत असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे. आर्थिक मदत कधी मिळणार. महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून गावोगावच्या शेतशिवारांमध्ये पंचनामे सुरू. शेतकऱ्यांना तात्पुरता मिळाला दिलासा. भुईमुगाचे दर कोसळले. शेतकरी पडले चिंतेमध्ये. उत्पादनामध्ये मोठी घट. भाव सुद्धा मिळेना. शेतकरी झाले हतबल. शेंगदाणा 140 रुपये किलो. अपघातामध्ये विद्यार्थ्यांचा पाय गेला. सरकारच्या योजनेमध्ये हात दिला. राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान. 5 वर्षांमध्ये 104 प्रस्तावानुसार झाली आर्थिक मदत. कृषी विभागाचे वराती मागून घोडे. पेरणीनंतर मार्गदर्शन. मोजक्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला. सोयाबीनला बाजारामध्ये दर मिळेना. बियाणे मात्र तेजीमध्ये. सोयाबीन बियाण्यांची 30 किलोची एक बॅग 3,800 रुपयांना मिळते. मंठा तालुक्यामध्ये अवकाळीमुळे हळद लागवडीस विलंब. कर्जमाफीच्या प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांची होते आर्थिक कोंडी. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या. हदगाव तालुक्यामध्ये सोमवारी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे केळी, पपई, फळभाज्यांसह बागायत शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. मोती पिकवण्यासाठी सोने चांदी ठेवले गहाण. शेतकरी आर्थिक संकटामध्ये. अतिवृष्टीमुळे मागील वर्षी उत्पन्नामध्ये मोठी घट. बायोगॅसने धूर घालवला पण अनुदान थकल्याने अर्थाचा धूर. धाराशिव जिल्हाभरामध्ये लाभार्थ्यांना वर्षभरापासून प्रतीक्षा. 2025-26 उद्दिष्ट सुद्धा आलेच नाही. इनाम प्रणालीतून शेतकऱ्यांना होईल मोठा आर्थिक फायदा. उमरग्यातील प्रशिक्षणामध्ये मंत्रालयाचे नियुक्त मार्गदर्शन. रंगनाथ कटारे यांनी दिली माहिती. अन्न प्रक्रिया उद्योग करा. मिळवा 35% अनुदान. 100हून अधिक प्रस्ताव मंजूर. 25 उद्योग सुरू. वीज कोसळून 40 जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. महागाव तालुक्यातील धारकन्ना येथील घटनेने खळबळ. मराठा आरक्षणावरील सुनावणी ही 18 जुलैपासून होणार. अंतिम निकालावरतीच भवितव्य अवलंबून. बच्चू कडूंचा अंत पाहू नका. अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल. मनोज जरांगे पाटलांचा घणाघात. अन्नत्याग आंदोलनात सक्रिय पाठिंबा. राज्यातल्या शेतकऱ्यांना संधी आहे. कर्जमाफी याचं आश्वासन शेतकऱ्यांनी दिलंय आणि बच्चू भाऊंनी जीव पणाला लावायचा ठरवलाय. राज्यातले जे शेतकरी आता ऐकत असतील त्यांना हात जोडून सांगतो, तुमच्या न्यायासाठी ते बसलेत ना, त्यांनी राज्यात उठाव करा. रेशन कार्ड गहाण ठेवून धान्य खुल्या बाजारामध्ये. चौकशी व कारवाईची नागरिकांद्वारा मागणी. ITIचे प्रवेश अर्ज 26 जूनपर्यंत. वेळापत्रक जाहीर. अमरावती जिल्ह्यामध्ये 18 शासकीय तर 14 खासगी संस्थांमध्ये सुरू प्रवेश प्रक्रिया.
सावधान, बियाणे खरेदी करताना घ्या काळजी, अन्यथा जाईल यंदाचा खरीप हंगाम वाया. परवानाधारक केंद्रातूनच करा खरेदी, पक्की पावती घेण्याचे आव्हान. अमरवेल खुपस लागट, पीक करेल फस्त, द्विदल पिकांसह तणावरील मोठा उपद्रव, नियंत्रणासाठी सामूहिक उपाययोजनांची गरज. भंडारा जिल्ह्यामध्ये 14,000 शेतकऱ्यांचे 147 कोटी रुपयांचे चुकारे अडले. रब्बीमध्ये 6,42,810 क्विंटल धानाची झाली खरेदी. रोजगार हमी योजनेने रोखले गावामधील मजुरांचे स्थलांतरण. भंडारा जिल्ह्यातील 1.36 लाख मजुरांना मिळाला गावामध्येच रोजगार. भंडारा जिल्ह्यामध्ये मृगभर सेना, कडक उन्हाचा वाढला ताप, उकडा असह्य, आठवडाभरापासून पावसाची उसंत, पारा 41 अंशांवरती, आजारांचा वाढला धोका. शेतकऱ्यांची पिकवलेल्या मालाची खरीददारांकडून थट्टाच, पिकवतो शेतकरी, भाव ठरवतो व्यापारी. अन्न प्रक्रिया उद्योग करा, 35% अनुदान मिळवा, उत्पन्न वाढीवरती भर, अंमलबजावणीला आला वेग, सर्वाधिक उत्पादन असलेल्या शेतमालावरती होत आहे प्रक्रिया. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. पिकांच्या उत्पादन वाढीवरती मार्गदर्शन, 50 शेतकऱ्यांना मिळाला योजनेचा लाभ. सरकारच्या पासब्रास मोफत वाढूसाठी लाभार्थ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड. घरकुल लाभार्थी संकटामध्ये, वाळू वाहतूक व मजुरांचा खर्च. आता तूर डाळीचे दर गरीब आणि सामान्याच्या सुद्धा आवाक्यामध्ये. 90 ते 110 रुपये भाव, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 40 रुपयांची होते घसरण. यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने पुन्हा घातले थैमान, एकाचा मृत्यू तर 5 जण जखमी. मारेगाव तालुक्यामध्ये वादळाचा कहर, उडाली दानादान. 47 तासांपासून अनेक गावे अंधारामध्ये, जनजीवन विस्कळीत, वीज खांबांवरती झाडे कोसळली, घरावरील छते उडाले, नागरिकांचे झाले मोठे नुकसान. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.